Hello student, today's topic is integrity constraint and DML स्टेटमेंट बघणार आहे SQL and PL SQL मधलं. ओके, म्हणजे SQL and PL SQL मधला समोरचा पार्ट बघणार आहे आपण काय आहे तो. त्यामध्ये आपण फर्स्ट इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट बघणार आहे, देन DML स्टेटमेंट बघणार आहे आणि त्याचे DMLचे टाईप बघणार आहे कुठले कुठले आहेत ते, म्हणजे कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म होते DMLमध्ये ते. फर्स्ट इंटिग्रिटी कन्स्ट्रेंट काय आहे ते बघूया. कन्स्ट्रेंट्स आर द रूल इन्फोर्स ऑन द त्याच्यासाठी काय केल्या जाते, काही रूल्स स्पेसिफाय केल्या जाते, त्याला काय म्हटलं आहे, कन्स्ट्रेंट्स. दीज आर यूज्ड टू लिमिट द डेटा ऑफ अ लिमिट the type of data that can goes into a table. जे तुम्ही टेबलमध्ये कन्स्ट्रेंट्स यूज करणार आहे किंवा डेटा यूज करणार आहे तो काय पाहिजे, तुम्हाला एका लिमिटमध्ये पाहिजे, म्हणजे त्याचं डेटा टाईप्सच्या लिमिटमध्ये पाहिजे. जे आपण डेटा टाईप्सचे लिमिट बघितले होते, किती कुठले कुठले आहेत ते, त्यानुसार त्याचा डेटा काय करायचा आहे, तुम्हाला यूज करायचा आहे. दिस इन्श्युअर्स द ॲक्युरेसी ऑफ अ रिलायबिलिटी of the data in the database. Constraints could be either on a column level or a table level. Constraints का राहते, एक तर कॉलमच्या लेवलमध्ये राहते, म्हणजे कॉलम्सच्या फॉर्ममध्ये राहते किंवा मग टेबलच्या फॉर्ममध्ये राहते. द कॉलम लेवल constraints are applied only to one column where the table level constraints are applied the whole table. जर आपण कॉलम लेवल कन्स्ट्रेंट जर यूज केला तर फक्त एक कॉलम आपण एका कॉलमसाठी अप्लाय करू शकतो. जर आपण टेबल लेवल कन्स्ट्रेंट जर यूज केला तर आपण होल टेबलसाठी डेटा काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. खाली तुम्हाला कमांड्स दिलेल्या आहे SQLच्या, ज्या आपण ॲज अ कन्स्ट्रेंट यूज करू शकतो. फर्स्ट आहे नॉट नल कन्स्ट्रेंट. त्यालाच म्हटलं आहे इन्श्युअर दॅट अ कॉलम कॅन नॉट हॅव अ नल व्हॅल्यू. जर कुठलीही नल व्हॅल्यू नसेल तर मीन्स काय आहे, प्रोव्हाइड अ डिफॉल्ट व्हॅल्यू फॉर अ कॉलम व्हेन नन इज अ स्पेसिफाईड. जर एखादी जर कॉलम तुमच्या नन असेल, म्हणजे रिकामा असेल, तर तो तुम्हाला ॲज अ डिफॉल्ट स्टेटमेंट काय करायचं आहे, प्रोव्हाइड करायचं आहे. युनिक कन्स्ट्रेंट मीन्स जो तुम्ही टेबल यूज केलेला आहे त्याच्या डिफरंट टेबल, दुसरा टेबल, ओके, दुसरा कॉलम, ओके, त्याला काय म्हटलं आहे, युनिक कन्स्ट्रेंट. प्रायमरी की युनिकली आयडेंटिफाय इच रो रेकॉर्ड इन अ डेटाबेस टेबल. एव्हरी रो तुम्हाला काय करायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे बाय यूजिंग डेटाबेस टेबल. त्याला काय म्हटलं जाते, प्रायमरी की. देन फॉरेन की मध्ये काय आहे, कुठला पण आपण डेटाबेसचा जो डेटा आहे तो काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो रोमधला. प्रायमरी म्हणजे स्पेसिफिक आणि फॉरेन म्हणजे होल डेटा, ओके. चेक की constraint ensure that all the value in a column satisfy certain condition. चेक की काय करते की पूर्ण जो डेटा तुम्ही टेबलमध्ये टाकला आहे, म्हणजे कॉलम्सच्या फॉर्ममध्ये टाकला आहे, तो तुमचा बरोबर आहे की नाही हे काय करते, कोणती कमांड बघते, चेक की कमांड. Then index used to create and retrieve data from the database very quickly. इंडेक्स काय करते, क्रिएट करते डेटाबेस, ओके, इन द फॉर्म ऑफ कॉलम अँड रो, आणि त्याला काय करते, manipulation language. Tables and formulas are helpful when communicating with the data stored up to a point in a database through a SQL.
यामध्ये काय करतो आपण, कम्युनिकेशन करतो की आपल्याला डेटा काय करायचा आहे, इन्सर्ट करायचा आहे, डिलीट करायचा आहे, अपडेट करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. हे सगळे कमांड कशात यूज होते, DML स्टेटमेंटमध्ये. बट अ टाइम कम्स when we actually want to execute some fairly complicated data interaction. We will also need the data manipulation language in that situation. जर आपल्याला इन्सर्टिंग, डिलीटिंग किंवा मूविंग जर कमांड यूज करायचे असेल तर तेव्हा तुम्हाला डेटा मॅनिप्युलेशन स्टेटमेंटचा यूज करावा लागेल. ओके. DML is a way to inform a database precisely what we want to do by covering in a manner that it has been built to comprehend from the cache. When it comes to interaction within existing data, whether adding, moving or deleting data, it provides a convenient way to do so. The database management system offers a framework of a function or a dilates to modify or alter the data called the data manipulation language. Database management system मधला डेटा म्हटलं जाते डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज. ओके. फर्स्ट त्याच्यातले कुठले कमांड्स कशा यूज करायच्या तुम्हाला ते बघायचं आहे. फर्स्ट आहे सिलेक्ट कमांड. ओके. दिस कमांड इज यूज्ड टू गेट अ डेटा आउट ऑफ द डेटाबेस. डेटाबेसमधला डेटा जर तुम्हाला दुसरीकडे शिफ्ट करायचा असेल तर तुम्हाला सिलेक्ट कमांडचा यूज करायचा आहे. It helps user of the database to access from an operating system the significant data that need. त्यासाठी यूजर्स काय करते, त्या डेटाबेसमधला डेटा ऑपरेटिंग सिस्टीमला सांगते की आम्हाला ही कमांड यूज करून याच्यातला डेटा आपल्याला शिफ्ट करायचा आहे म्हणून. हे कोण सांगते, यूजर. कशाला, ऑपरेटिंग सिस्टीमला. इट सेंड्स अ ट्रॅक रिझल्ट सेट फ्रॉम वन टेबल ऑर अ मोर. ही कमांड तुम्ही एका टेबलसाठी किंवा एकापेक्षा जास्त टेबलसाठी यूज करू शकता. खाली सिंटॅक्स दिलेला आहे, त्यानुसार तुम्हाला या कमांडचा यूज करायचा आहे. सिलेक्ट स्ट्रिक्ट फ्रॉम टेबल नेम. कुठला टेबल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिथे तुम्हाला टेबलचं नाव द्यायचं आहे. देन त्यानंतर आहे इन्सर्ट कमांड. दिस कमांड इज यूज्ड टू एंटर द इन्फॉर्मेशन ऑर व्हॅल्यूज इन टू अ रो. जर एखादी डेटा तुम्हाला ॲड करायचा असेल तर तुम्हाला इन्सर्ट कमांडचा यूज करायचा आहे. वी कॅन कनेक्ट वन ऑर मोर रेकॉर्ड टू अ सिंगल टेबल विदिन अ connect an unused tag to the document. या कमांडचा यूज कधी करतो आपण, जेव्हा आपल्याला एखाद्या टेबलमध्ये एखादी कॉलम ॲड करायचा असेल, एखादी डेटा ॲड करायचा असेल, तेव्हा या कमांडचा तुम्हाला यूज करायचा आहे. खाली सिंटॅक्स दिलेला आहे, तिथे काय दिलेलं आहे, इन्सर्ट इनटू टेबल नेम. म्हणजे इन्सर्ट इनटू तुम्हाला कुठल्या टेबलमध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे त्या टेबलचं नाव द्यायचं आहे तिथे टेबल नेममध्ये. ओके. देन त्यानंतर कुठल्या कॉलममध्ये, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलममध्ये डेटा तुम्हाला इन्सर्ट करायचा आहे, त्यामध्ये त्या टेबलमधल्या कॉलमचं नाव द्यायचं आहे. ओके. देन त्यानंतर डेटा टाईप, किती बीट बाईटचा डेटा तुम्हाला ॲड करायचा आहे त्या डेटा टाईप, तिथे त्याचा डेटा टाईप द्यायचा आहे. ओके. देन त्यानंतर आहे थर्ड अपडेट कमांड. अपडेट कमांड, धिस कमांड इज यूज टू अलर्ट एक्झिस्टिंग टेबल रेकॉर्ड. अपडेट कमांड काय आहे की अलर्ट
ते एक्झिस्टिंग टेबलला, ओके, त्या रेकॉर्डमधल्या. इट मॉडिफाईज डेटा फ्रॉम अ वन ऑर मोर रेकॉर्ड्स. दिस कमांड इज यूज्ड टू अलर्ट द डेटा विच इज ऑलरेडी प्रेझेंट इन अ टेबल. जो ऑलरेडी प्रेझेंट आहे डेटा, त्या जर डेटाला तुम्हाला अपडेट करायचं असेल, ओके, म्हणजे न्यू व्हर्जन टाकायचं असेल, त्याच्यापेक्षा मॉडिफाईड डेटा ॲड करायचा असेल, तर तेव्हा तुम्हाला अपडेट कमांडचा यूज करायचा आहे. खाली सिंटॅक्स दिलेला आहे, ओके. देन त्यानंतर आहे डिलीट कमांड. इट डिलीट्स ऑल आर्चिव्स तर त्या तुम्हाला डिलीट कमांडचा यूज करायचा आहे. दिस कमांड इज यूज्ड टू इरेज सम ऑर ऑल ऑफ द प्रिव्हियस टेबल रेकॉर्ड if we do not specify the where the condition, then all the rows will be erased or delete. खाली सिंटॅक्स दिलेला आहे डिलीट कमांडचा. त्याप्रकारे तुम्हाला त्या डिलीट कमांडचा यूज करायचा आहे. जर कुठलाही तुम्हाला टेबल किंवा रोज किंवा कॉलम डिलीट करायचा असेल तेव्हा, इरेज्ड मीन्स पूर्ण वॅनिश करायचं असेल तर, ओके. अशा प्रकारे याच्या कमांड्स दिलेल्या आहे DMLच्या. ओके, थँक्यू स्टुडंट्स.